राज्यात 3 वाजेपर्यंत सरासरी 43% मतदान तर वर्ध्यामध्ये 45% सर्वाधिक मतदान। यवतमाळ वाशिममध्ये 42% मतदान। विरोधक हरल्यानंतर नेहमी ईव्हीएमवर टीका करतात। मतदार विकासाला मत देतील जेव्हा विरोधक जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल। ठाण्यामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये ईव्हीएम मशीन धुळकात। स्टेडियमच्या खोलीत बंद लिफाफे आढळले। जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। पवार साहेब छोटे मोठे नाही मोठे वसतात। सोडून गेलेल्या नेत्यांना पवार साहेब राजकीयदृष्ट्या चितपट करणार। रोहित पवारांचा अजितदादांवर हल्लाबोल। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटलांना मोठा धक्का। विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई। थकीत कर्ज प्रकरणी बँकेची कारवाई। नाशिक लोकसभेची रंगत वाढली। इच्छुक उमेदवार शांतिगिरी महाराजांनी घेतला उमेदवारी अर्ज, तर सोमवारी शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार। नाशिक लोकसभेवर शिवसेनेचा दावा कायम, तर उद्या 12 वाजेपर्यंत उमेदवार जाहीर होणार। संजय शिरसाटांची माहिती। भाजपला शरद पवारांना संपवायचा आहे। पवारांना त्रास द्यायचा हाच कार्यक्रम हाती घेऊन आलेत। सुप्रिया सुळेंचा भाजपसह अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। 84 वर्ष वय झालं तरी थांबायचं नाव नाही। पोरग कर्तबदार झालं की त्याच्या हाती कारभार द्यायचा असतो। सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।